सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीमुळे आजचा दिवस चांगलाच गाजला। पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये भेट। धनंजय मुंडेंचं डोळ्याचं ऑपरेशन झाल्यानंतर मुंडेंच्या निवासस्थानी जात 2 दिवसांपूर्वी भेट घेतली। तब्येतीची विचारपूस करण्यात गैर काय, आमचा लढा सुरूच राहील, सुरेश धस यांची प्रतिक्रिया। सुरेश धस, धनंजय मुंडे आणि मी 4.5 तास सोबत होतो। मुंडे आणि धस यांच्यामध्ये फक्त मतभेद असतील तर दूर करा असं सांगितलं। भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। 15 ते 20 दिवसांपूर्वी चंद्रशेखर बावनकुळेंनी जेवणासाठी बोलावलं होतं। त्या ठिकाणी धनंजय मुंडे अचानक आले। आमच्यामध्ये अर्धा तास चर्चा झाली। माघार घेणार नसल्याचं सांगितलं। सुरेश धसांकडून दुसऱ्या भेटीवरही स्पष्टीकरण। धस मुंडे भेटीबाबत मला माहिती नाही, मला माझ्या भावासाठी फक्त न्याय हवाय, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। तर धस पुरावे देऊन न्यायासाठी लढणार असतील तर मलाही तीच अपेक्षा आहे, धनंजय देशमुखांचं विधान। समाजानं सुरेश धसांवर विश्वास दाखवला होता, मात्र सत्तेच्या आहारी जाऊन धसांकडून दगाफटका होईल अशी अपेक्षा नव्हती, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। संतोष देशमुखांची क्रूर हत्या, त्यांच्या हत्येला वेगळं वळण लावायचं चाललंय असं दिसतंय। पुरावे नष्ट करण्याचा डाव दिसतोय। इतक्या लवकरच धस गद्दारांच्या यादीमध्ये जातील असं वाटलं नव्हतं, मनोज जरांगे पाटलांचा आरोप। विरोधी पक्षामधले आम्ही मुंडेंच्या राजीनाम्यावर ठाम, जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। धस कुंभमेळ्याला जाऊन आल्यानं आध्यात्मिक झाले असतील असाही टोला। सुरेश धस यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा, धसांचं प्रेम एवढं उतू जात असेल तर मग एवढा सगळा मीडिया ट्रायल कशासाठी, सुषमा अंधारेंची टीका। संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना सुरेश धस यांनी न्याय मिळवून देण्यासाठी शब्द दिला होता, मात्र आता त्याच्याशी प्रतारणा होत आहे, किळसवाणं राजकारण सुरू आहे। मुंडे आणि धस यांच्या भेटीवर अंजली दमानी यांची प्रतिक्रिया।